मित्रांनो, सकाळ झाली की जवळजवळ प्रत्येक घरात चहा सोबत एक गोष्ट हमखास खाल्ली जाते. ती म्हणजे बिस्किट. काही लोक नाश्त्यामध्ये बिस्किट खातात, तर काही लोक दिवसातून 2-3 वेळा चहा सोबत बिस्किट खातात. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत जवळजवळ प्रत्येकालाच बिस्किट खायला आवडते. कारण बिस्किटांची चव खूप छान असते. आज बाजारात गोड, खारट, चॉकलेट, क्रीम, बटर आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सची अनेक प्रकारची बिस्किटे सहज मिळतात. त्यामुळे अनेकांच्या घरात बिस्किट हा रोजच्या खाण्याचा एक भाग बनला आहे. पण मित्रांनो, बिस्किट चवीला जितके चांगले वाटते, तितकेच ते रोज खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला एकदा तरी विचारायला हवा. कारण अनेक प्रकारच्या बिस्किटांमध्ये मैदा, साखर, तेल किंवा चरबी आणि इतर प्रक्रिया केलेले घटक वापरलेले असतात. हे पदार्थ जास्त प्रमाणात आणि वारंवार खाल्ले तर ते संतुलित आहाराचा पर्याय ठरत नाहीत. आजकाल मधुमेह, वजन वाढणे आणि इतर आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत. अशा वेळी विशेषतः 40 ते 50 वर्षावरील लोकांनी आपल्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे चहासोबत रोज बिस्किट खाण्याची सवय योग्य आहे का? हा विचार करणंही महत्वाचं आहे. आता लहान मुलांचाही विचार करूया. मुलांच्या शरीराची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्यांना पोषक आणि संतुलित आहाराची गरज असते. बिस्किट खाणे चुकीचं आहे असं नाही, पण फक्त बिस्किटांवर अवलंबून राहणंही योग्य नाही. त्यांच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, दूध आणि इतर पौष्टिक पदार्थ असणंही तितकंच आवश्यक आहे. पण मित्रांनो, बिस्किटांबद्दल एक अशी गोष्ट आहे जी आजही अनेक लोकांना माहीत नाही. कोणती बिस्किटे तुलनेने चांगली असू शकतात, कोणती बिस्किटे कमी प्रमाणात खावीत, लेबलवर काय वाचावे आणि रोज बिस्किट खाण्याची सवय योग्य आहे का, या सगळ्या गोष्टी आपण पुढे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बिस्किटांच्या जाहिराती आपल्याला जेवणामधील जास्त काळाचं अंतर व भूक सहन करण्याच्या सवयीवरून घाबरवतात. यापासून बचाव करण्यासाठी बिस्किट चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं. शुगर, फॅट व सोडियम फ्री असल्याचा दावा करणाऱ्या बिस्किटामधलं खरं तर खूप प्रमाणात साखर, फॅट, सोडियम व रिफाईंड पीठ असतं. शिवाय चविष्ट लागावं म्हणून यामध्ये केमिकल युक्त टेस्ट इन्हेन्सर देखील वापरलं जातं. यामध्ये वापरली जाणारी सामग्री आपल्या आरोग्यावर काय परिणाम करते आणि खरंच ही बिस्किटं आरोग्यासाठी लाभदायक असतात का? बाजारात मिळणाऱ्या इतर बिस्किटांच्या तुलनेत डायजेस्टिव्ह बिस्किटात फायबरयुक्त प्रोटीन, व्हिटॅमिन व मिनरल असण्यासोबतच कोलेस्ट्रॉल व फॅट फ्री असल्याचं देखील सांगितलं जातं व नाश्ता किंवा चहा सोबत खाण्याचा सल्ला दिला जातो. ही बिस्किटं मधुमेहांच्या रुग्णांसाठी किंवा यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समजलं जातं. बेकरी म्हणजेच बिस्किट आयटम्स मैद्यापासून बनलेले असतात. बिस्किटात मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या गव्हाच्या पिठात ग्लुटेन असतं. वेगवेगळ्या ब्रँडच्या डायजेस्टिव्ह बिस्किटांमध्ये ग्लुटेनची मात्रा देखील वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जाते. जर तुम्हाला ग्लुटेनची ॲलर्जी असेल, तर हे बिस्किट तुमच्यासाठी लाभदायक नाही. ग्लुटेनच्या अतिप्रमाणात केलेल्या सेवनाने पोटदुखी, गॅस, ॲसिडिटी, डायरिया व जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात. सॅच्युरेटेड फॅटमुळे नुकसान. डायजेस्टिव्ह बिस्किटांच्या पाकिटावर फॅट फ्री असं लिहिलेलं असतं, पण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुसऱ्या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल व गॅस्ट्रोइंटेस्टायनल निगडीत आजारांचा शिकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे बिस्किटं तुम्ही खात असाल तरी मर्यादित प्रमाणात सेवन करणं कधीही उत्तम. प्रिझर्वेटिव्हचा भडीमार. बाजारात बिस्किटाला खूप मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी इतर बिस्किटांप्रमाणेच यात प्रिझर्वेटिव्ह मिसळले जातात, जेणेकरून बिस्किटं बराच काळ खराब न होता टिकून राहतील. सोबतच सुगंधासाठी यामध्ये इसेन्स टाकणं ही मजबुरी असते. आता ही बिस्किटं तुमच्यासाठी लाभदायक आहेत की नुकसानकारक, हे त्यामध्ये मिसळलेल्या प्रिझर्वेटिव्हच्या प्रमाण व क्वालिटीवरच अवलंबून असतं. हे प्रिझर्वेटिव्ह्ज व इसेन्स शेवटी केमिकलच आहेत, शुगरलेस नाहीत. बिस्किट हे दुसऱ्या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात, पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्स सोबतच साखरेचाही वापर केला जातो. याचाच अर्थ बिस्किटं शुगरलेस नाहीत. ही बिस्किट खाल्ल्यानं तुम्ही नकळत एक्स्ट्रा साखरेचं सेवन करता. त्यामुळे तर यातील साखरेचं प्रमाण मर्यादेबाहेर असेल तर लठ्ठपणा,
हृदयाशी निगडित आजार व डायबिटीज सारख्या आजारांचा धोका कमी होताना दिसतच नाही. बिस्किटाचा स्वाद वाढवण्यासाठी व हलकसं नमकीन बनवण्यासाठी यामध्ये सोडियम मिक्स केलं जातं. सोडियमचं जास्त प्रमाण हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन व स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचं कारण बनतं. प्रत्येक आजार व रुग्ण वेगवेगळा असतो, त्यामुळे कोणताही पदार्थ डोळे झाकून सेवन करण्याआधी ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची माहिती लक्ष देऊन वाचा. डायजेस्टिव्ह बिस्किटाऐवजी ड्रायफ्रुट्स, स्प्राउट्स आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करा. यासोबतच भात, साबुदाणा किंवा कोकटन बिस्किट्स असं पदार्थ खात जा, जे कोणत्याही प्रकारचं नुकसान, ॲलर्जीपासून बचाव करून आरोग्यास फायदे मिळवून देईल. बिस्किटांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. जर तुम्ही दररोज सकाळी चहासोबत बिस्किटे खाल्ली तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. रोगप्रतिकारक शक्ती घटते. बिस्किटांमध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्वे खूप कमी असतात. जर मुलं ते दररोज खात असतील तर त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, शारीरिक विकासावर परिणाम होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. लठ्ठपणा येऊ शकतो. बिस्किटांमध्ये रिफाईंड पीठ असते, त्यात कॅलरीज आणि साखर असते, ज्यामुळे चरबी वाढते. चरबी जमा झाल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. जर तुमचं वजन आधीच जास्त असेल तर बिस्किटे खाऊ नका. याशिवाय बिस्किटे खाण्याचे अनेक तोटे देखील आहेत. ऊर्जेची पातळीही बिघडते. बिस्किटे खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते, परंतु ही ऊर्जा लवकर संपते. याशिवाय बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असते, ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतो. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं.